श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 458। तीक वन नायकाच्या उपारा प्रसंगी आवसाचे स्वच्छेने जेवण। तीक वन नायक पैठणला कशासाठी आले होते हे माहीत नाही। सर्वज्ञांच्या दर्शनाला आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले, मग सर्वज्ञांना उपारासाठी विनंती केली। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली, मग भक्तजनासहित अन्न पुरेल एवढा उपार सप्त मात्रेच्या देवळात घेऊन आले। सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, विडा घेतला, मग आवसा म्हणाली, "हय रे बा नाथो, हे आता आपल्या इच्छेने जेवूया। बाईसा असताना स्वच्छेने जेवता येत होते काय?" सर्वज्ञ म्हणाले, "नायका तर काय, तुम्ही बाईसांच्या जाण्याआधीच वाट पाहत होते का? तिने सर्व अन्न जेवून संपवले। सर्वज्ञांच्या संध्याकाळच्या जेवणासाठी काहीच अन्न ठेवले नाही। मग संध्याकाळी सर्वज्ञांनी विचारले, नायका व्याळीसाठी काही आहे का?" ती म्हणाली, "जी स्वामी जगन्नाथा, अन्न तर सर्व संपले." सर्वज्ञ म्हणाले, "तुम्ही जसे केले तसे बाईसाने केले असते का? तुमच्याकडून जसे चुकीचे झाले तसे बाईसाकडून कदापि झाले नसते." मग सर्वज्ञ तसेच झोपले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।